खंडोबा देवाची सासूरवाडी नेवासा येथे धोंड्याच्या कार्यक्रमात खंडेरायांना धोंड्यासह मिष्टान्नाचा भोग. खंडोबा देवाच्या सासूरवाडी असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा बुद्रुक येथील पुरातन म्हाळसा खंडोबा बाणाई मंदिरात अधिक पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आयोजित धोंडा कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मार्तंड भैरव खंडेरायांना धोंड्यासह मिष्टान्नाचा भोग देण्यात येऊन खंडेरायाच्या रूपाने आलेल्या उपस्थित जावई बापूंचा सन्मान करण्यात आला. पुरातन म्हाळसा खंडोबा बाणाई मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष संभाजीराव ठाणगे व जीर्णोद्धार समितीच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संभाजीराव ठाणगे, सौ संगीताताई ठाणगे, राजेंद्र काशीद, सौ आशाताई काशीद यांच्या हस्ते धोंड्यासह पंचपक्वान्न मिष्टान्नाचा भोग खंडोबा रायांना देण्यात आला. खंडेरायांना धोतरपान, टोपी, शर्ट व म्हाळसादेवी बाणाई मातेला साडी चोळी अर्पण करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी खरवंडे येथील वाघे सचिन शिंदे व त्यांच्या जागरण गोंधळ पथकाच्या वतीने खंडेरायाची गाणी गाण्यात आली. खंडोबा भक्त व लेखक मार्तंड वाळके यांनी म्हाळसा खंडोबाचा महिमा प्रबोधन करत कथन केला. कोंडीराम महाराज पेचे, बादाम महाराज पठाडे, श्रीधर महाराज अनुभुले, नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले पाटील, नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे, उद्योजक बाळासाहेब मारकळी, जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष संभाजीराव ठाणगे, अनिल हापसे, राजेंद्र काशीद, बाळू फसले, पोलीस पाटील दिलीप गायकवाड, प्रकाश उंडे सर, रवींद्र मुसमाडे, रवींद्र उसारे, सोमनाथ मरगळ, शांताराम बोर्डे, बाळू फसले, प्रकाश कुंडे, भजन जाधव, भास्करराव कणगरे, ॲडव्होकेट ब्राह्मणे, संदीप आलवणे, शंकर महाजन, गोरख शेंडे यांच्या हस्ते तळी भांडार आरती करण्यात आली. धोंड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंदोर येथील जीर्णोद्धारासह अन्नदानासाठी योगदान देणारे खंडोबा भक्त मुक्ताजी काटे व सुशीलाबाई मुक्ताजी काटे यांनी मंदिरास भेट दिली. नगराध्यक्ष व समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले पाटील यांच्या वतीने जीर्णोद्धार कमिटीने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित हजारो भाविकांच्या धोंड्याच्या निमित्ताने मिष्टान्न भोजन देण्यात आले. G9 मराठी 24 ताससाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा. मोहिनीचं अशा माणसाचा अवतार येणार त्या नेवासा नगरीमध्ये आणि तुमची अर्धांगी म्हणून तुमच्या बरोबर राहणार. महादेवाला समाधान वाटलं. म्हणजे खरोखर तू एक हिंदू संस्कृतीमध्ये एक आदर्श घालून गेला म्हणून मला याचं कौतुक वाटतं. म्हणून त्या 3 शेट वाण्याच्या स्वप्नामध्ये गेली कोण ती म्हाळसा आणि सांगितलं की मी तुझ्या घरी जन्म घेणार पण मी तुझ्या पोटी जन्म नाही घेणार. मग नांगरताना पेटी सापडली. तसा सीतामाईचा जन्म झाला तसाच या माणसाचा जन्म झाला. नांगरताना पेटी सापडली पण तिचा अंगीकार करायला तयार होईना. म्हणून 3 शेट वाणीने सांगितलं अरे महादेवाने माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं ही कन्या आपल्याला दिली. म्हणून ती माळसा त्या ठिकाणी या उदयाला आली पुढे या नेवासा नगरीमध्ये. आणि ज्यावेळेस ती मोठी झाली वयामध्ये आली त्यावेळेस नारद मुनीने ब्राह्मण स्वरूप घेतलं आणि त्या 300 वाण्याची थाळे